शकता मिरचीला कसा कलर आलेला आहे। मी काय अजून तेल घातलेलं नाही, तर तेल लागे मिरचीला टाकलं की शेजारी पाजारी खोय 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 करत बाहेर येतात, त्यामुळे मी तेल अजून मिरचीला घातलेलं नाही। तेल घालायचं तर कधी घालायचं बघा। आता ह्या टाईपची मिरची भाजून द्यायची आणि नंतर आपल्याला आता मी तेल घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, तर आपल्याला तेल किती घालायचं ह्याच्यात पण आपण जास्त हे करायचं, लक्ष देऊन तेल टाकायचं त्याला। तर तेल टाकल्याच्या नंतर पण मिरची बघा कलर कसा तिला उठला जातो। तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, मी गॅस बंद केलेला आहे। तर आता ही तेलातच मिरची तळून द्यायची, म्हणजे ह्या एकदम टेस्ट चव येते याला। तर माझ्या हातात एक मोबाईल असल्यामुळं व्हिडिओ खूप खाल्ला जातोय। तर आता बघू शकताय, तर भाजून झालेलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला मीठ घेतलेलं आहे 1.5 चमच, बघा लागली खोकाली शेजारी पाजारी। चला आता मिरची भाजून झालेली आहे। आता आपल्याला ही तांब्याने रगडून घ्यायची, आणि तांब्याने कशी रगडून घ्यायची, तर मी गॅसवरच तवा ठेवत आहे, आणि गॅसवरच तवा ठेवून मी तुम्हाला बघू शकताय तुम्ही मी कशा टाईपने रगडून घेते मिरची तांब्याने। चला तर आता थोडीशी मिरची थंड झालेली आहे, तर त्या रगडून घ्यायचं आपल्याला त्याला। गरम असताना दुसरून घ्यायचं तांब्याने, म्हणजे काय होतं जास्त मिरची पण गार होत नाही आणि लवकर ठेचा होऊन जातो। तर बघू शकताय बघा, ह्या पद्धतीने रगडून घ्यायची आपल्याला मिरची। तर तांब्याच्या सहाय्याने घ्यायची, का तर तांब्याने जास्त चव येते। आणि मी इथं आता एक डिश घेतलेली मिरची काढायला। कोणाकोणाला नक्की ठेचा आवडला ह्या पद्धतीचा, खेड्या टाईप आपली पद्धत आहे, तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे 4 ते 5 दिवस आम्हाला एवढा ठेचा लय झाला। चला तर इथंच व्हिडिओ मी खतम करत आहे, आणि कुठपर्यंत व्हिडिओ पोहोचलाय ते पण कमेंटमध्ये सांगा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला धन्यवाद। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं यूट्यूब फॅमिलीचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे परत एकदा। तर बघा मी इथे हिरवी मिरची एवढी घेतलेली आहे, तर हिरवी मिरची जेवढी त्याच्या निम्म्यानेच आपण लसूण घ्यायचा, म्हणजे ठेचा खूप छान होतो। आणि हे ठेच्याचा बघा आपण हिरव्या मिरचीचा गावठी रगडा कसा बनवणार आहे, तर ही तुम्हाला मी नक्की दाखवते। तर आता मी ह्याचा ठेचा बनवणार आहे। आता मी लसूण साफ करून घेतलेले आहे, तुम्ही तर बघू शकताय। का तर आपल्याला ठेचा बनवायचं म्हणलं तर आपल्याला मिरची पण चांगलीच घ्यायची, आणि लसूण पण जास्त वापरायचा, त्यामुळं काय होतं ठेच्याला चव येते। तर मी काय केलेलं आहे बघू शकताय तुम्ही, तर निम्मी मिरचीच्या निम्म्याच ह्याने 1 वाटी लसूण घेतलेला आहे। तर लसूण खायला चांगलं नाही, पण ठेच्यात घालायला चांगलं आहे आपल्याला। आणि ठेच्यात घातल्यामुळे आपल्याला काय होतं, तर मिरची जास्त तिखट लागत नाही आणि चव जास्त लागली जाते। तर ही ठेचा कसा बनवायचा हे पण तुम्हाला दाखवणारच आहे मी, आणि तुम्ही नक्की पूर्णपणे माझे ब्लॉग बघित राहा, आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर, आणि कमेंटमध्ये सांगा कुठपर्यंत माझा व्हिडिओ येत आहे। चला तर मी आता सुरुवात करत आहे मिरच्या भाजायला।